नमस्कार, ऑथेंटिक यूट्यूब खानदेश चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगांची भाजी, ती पण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. खूप छान होते आणि चवीला पण खूप टेस्टी लागते. त्यासाठी आपण चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहे, त्यांना छान धुवून घ्यायच्या. त्यानंतर वाटणासाठी 2 ते 3 कांदे घ्यायचे, त्यांना पण भाजून घ्यायचे. तुम्ही त्याचे काप करून तव्यावर सुद्धा भाजू शकतात किंवा अशा प्रकारे गॅसवर भाजले तरी पण चालतात. कांदे छान भाजल्यानंतर थोडं खोबरं पण भाजून घ्यायचं. तुम्ही खोबरं किंवा काजू पण घेऊ शकतात. कांदा भाजल्यानंतर काढून घ्यायचा, खोबऱ्याला पण व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यानंतर खोबऱ्याचे काप करून घेऊ आणि आता आपण एकत्र मिक्स करून वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी 2-3 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 3 कांदे घेतलेले आहेत, थोडं खोबरं. अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं. चवळीच्या शेंगा आधीच धुवून ठेवलेल्या होत्या, त्यांना अशा प्रकारे मागचं पुढचं देठ तोडून घ्यायचं आणि व्यवस्थित बारीक कट करून घ्यायच्या. बघा, अशा प्रकारे आपल्या आता सर्व शेंगा कट झालेल्या आहेत. त्यानंतर आपण आता गॅसवर कढई ठेवू. कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेऊ. 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे. त्यानंतर शेंगा टाकून घ्यायच्या आणि त्यांना छान परतून घ्यायच्या. शेंगा अशा फ्राय करून जर भाजी केली ना तर खूप छान आणि टेस्टी लागते. आणि थोडं चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 मिनिट त्यांना झाकून छान होऊ द्यायच्या आणि परतून घ्यायच्या. परत अजून 1 ते 2 मिनिट त्यांना होऊ द्यायच्या. बघा, अशा प्रकारे शेंगा होतात. भाजी पण खूप लवकर होते शेंगा छान शिजल्या का. त्यानंतर शेंगा आपण काढून घेऊ. परत गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची. त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे. त्यानंतर वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आता मसाले. आता आपण टाकणार आहोत, आधी थोडी हळद टाकायची. अर्धा चमचा हळद टाकली आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. त्यानंतर गरम मसाला, धने पावडर टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. आता थोडंसं पाणी टाकायचं, एकदम जास्त नाही. आणि मसाल्याला 2 ते 3 मिनिट छान उकळी येऊ द्यायची. मस्त तेल सुटेल तिथपर्यंत आता मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा. त्यामध्ये चमचा हलवायचा नाही. बघा, अशा प्रकारे. त्यानंतर आता शेंगा त्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर परत अजून 1 मिनिट शेंगा आणि मसाला छान त्यांना उकळी येऊ देऊ. बघा, अशा प्रकारे. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊ. पाणी गरम टाकलं तरी पण चालतं किंवा थंडही टाकलं तरी पण चालतं. आता पाणी टाकायचं आहे. या भाजीमध्ये पाणी एकदम जास्त टाकायचं नाही. जास्त पाणी टाकलं तर भाजीला चव लागत नाही. थोडंच पाणी टाकायचं. त्यानंतर 2 ते 3 मिनिट भाजीला व्यवस्थित प्रकारे मस्त उकळी येऊ देऊ.
हे बघा आता भाजीला उकळी आलेली आहे. शेंग पण बघा मस्त शिजली पण आहे. अशा प्रकारे चवळीच्या शेंगांची भाजी तुम्ही पण करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते. आता भाजीवर मस्त कोथिंबीर टाकूया. झाली आपली मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल चवळीच्या शेंगांची भाजी. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. झाली गरमागरम भाजी तयार. चला बसा मग आता जेवण करायला. तुम्ही पण एक वेळा नक्की करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते. थँक्यू.